नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने एक निकाल लावलाय. निकाल ऐकून तुम्ही सुद्धा घाबरून जाल, हादरून जाल. तुम्हाला सुद्धा आश्चर्यचकित होईल की असं कसं घडू शकतं. असं घडू शकतं. एमपीएससीने पॅटर्न तसा ठेवलाय. सो एमपीएससी मध्ये काही घडू शकतं. सो एक महत्वाचा अजब गजब कारभार मी तुम्हाला सांगतो. एमपीएससी कडे हा निकाल लावला गेलेला आहे. जास्त मार्क असून सुद्धा तुम्ही घरी राहणार. तुम्ही हुशार आहात, टॅलेंट आहात, पण तुम्ही नंबर 1 नाही आहात. का? कारण एक क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरिया तुम्ही बसत नाही, म्हणून तुम्ही काय इथे मार्क चांगले आहे, हुशार आहात, तरी पण तुम्हाला आम्ही अधिकारी बनवणार नाही. याला मार्क कमी पण याला आपण अधिकारी बनवू का? तर याला वेगळे निकष लावलेले आहेत. काय निकष आहे थोडक्यात समजून घ्या. कमी मार्क्स वाला मात्र अधिकारी झालेला आहे. एमपीएससी नेमका कोणता नियम लावलाय थोडक्यात समजून घ्या. आणि असेच नियम इतर एक्झाम मध्ये पण काही एक्झामला लावले आहेत का ते पण समजून घ्या. म्हणजे एकाच एक्झामसाठी हे निकष, बाकी एक्झामला नाहीये. काही एक्झामसाठीच का निकष लावले जातात ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, तत्पूर्वी मी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय. इग्नाइट अकॅडमीकडनं विद्यार्थ्यांना नेहमीच प्रॉपर गायडन्स केलं जातं आणि त्यासाठी ग्रुप बी आणि सी कंबाईनच्या बॅचसाठी लक्ष बॅच आपण चालू केलेली आहे. ह्या बॅचमध्ये शिकवणारी टीम तुम्हाला एकदम धुरंधर टाईप आहे. जर विषय तुम्ही त्यांच्याकडून शिकून घेतलात ना एकदा, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. आयुष्यात एकदाच बॅच करा, पण जबरदस्त करा. परत परत बॅच करायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आमची ही टीम तुम्हाला शिकवणार आहे. युट्यूबला लेक्चर अवेलेबल, एकदा बघा, तुम्हाला समजलं तर नक्की जॉईन करा. ह्या बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल असणार आहे. स्टेट बोर्डची बॅच मोफत आणि 100+ टेस्ट सुद्धा मोफत तुम्हाला असणार आहे. नक्की जॉईन करा, एकदा युट्यूबला बघा. आता यावरती ऑनलाईन बॅच चालू होते बघा. मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम 15 आणि 17 जूनला. ऑफलाईन तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकला 18, 16 आणि 22 जूनला बॅच चालू होते. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. आता बघा, एक महत्वाची न्यूज तुमच्या समोर मी दाखवतो. ही न्यूज दिली आहे TV9 मराठीने. 96 गुण असणारा उमेदवार घरी आणि 46 मार्क्सवाला बनणारा अधिकारी. एमपीएससीच्या नियमांवर विद्यार्थी नाराज. आता हे नेमकं काय मी तुम्हाला दाखवतो. ही जी जाहिरात आहे ना, एमपीएससीची 131 क्रमांकाची जाहिरात आहे. सहाय्यक संचालक माहिती या पदावरती 26 पदांसाठी ही जाहिरात आली होती. आता ही जाहिरात तुम्ही ऐकून अजून तुम्हाला धक्का बसेल का? कारण ही जाहिरात 2022ची निकाल लागलाय 26ला. 4 वर्ष लागली, त्याला कारण पण तशी आहे. चला बघूया मग ही ऍड कधी आली होती. ही ऍड बघा 2022ची ऍड आहे बघा. 2022ला ऍड आली तेव्हा जागा होत्या बघा 26. पद कोणतं आहे? सहाय्यक संचालक माहिती. त्यालाच आपण अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशन आहे. माहिती अधिकारी गट ब हे पद आहे. टोटल पद किती आहेत? 26. कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता कशी पद आहेत. दुसरं, पहिली जाहिरात फॉर्म भरण्याचा कालावधी जो होता, जेव्हा पहिल्यांदा जाहिरात आली त्यावेळेस बघा 2 जानेवारी 2023 पासून ते 23 जानेवारी 23 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा कालावधी होता. त्यानंतर परत शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाला, त्याच्यामुळे परत ऍड रिवाइज झाली. परत विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी दिली 13 नोव्हेंबर 23 पासून ते 20 नोव्हेंबर 23 पर्यंत. म्हणजे पहिली जाहिरात येऊन गेल्यानंतर डायरेक्ट 11व्या महिन्यामध्ये परत फॉर्म सुटले. परत त्याचमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्हतेबद्दल सवलत देऊन परत फॉर्म भरावं लागले. परत प्रॉब्लेम झाला तो म्हणजे SC-BC आरक्षण लागू झालं 2024 मध्ये, म्हणून परत ही ऍड परत रिवाइज करण्यात आली SC-BC आरक्षणासहित आणि परत फॉर्म भरायला मुलांना संधी दिली. 28 ऑगस्ट 2024 ते 11 सप्टेंबर 24, एका वर्षाचा किंवा 10 महिन्याचा डिफरन्सनी जाहिरात 3दा रिवाइज झाली, लक्षात घ्या. आणि मग यामध्ये काय सांगितलंय, निवड प्रक्रिया काय सांगितली बघा. निवड प्रक्रियामध्ये पहिले तर सांगितलं त्यांनी चाळणी परीक्षा. जर फॉर्म जास्त आले, एमपीएससी सरळ सेवा एक्झाम घेत असताना असं करत असते, जर फॉर्म जास्त आले तर चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित होईल. आणि चाळणी परीक्षा निश्चित झाली तर अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला सांगू. आणि चाळणी परीक्षा जर घेतली तर तुम्हाला चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तुमचा निकाल लावला जाईल. पण त्यांनी सांगितलं मुलाखत कशी असेल. आता मुलाखत मला सांगा, मुलाखत घ्यायला एमपीएससीचं पॅनल असणार आहे, बसून त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीमध्ये किती मार्क द्यायचे हे सुद्धा पॅनल ठरवणार आहे. मग पॅनलमध्ये जर 3 मेंबर असेल तर एखाद्या मेंबरला वाटू शकतं मला 10 पैकी मला 50 पैकी 10च मार्क द्यावं वाटतं. एखादा म्हणू शकतो मला 50 पैकी 15 द्यावं वाटतं. एखादा म्हणू शकतो अरे हा चांगला 50 पैकी 25 पण द्यायला हवे. सो प्रत्येकाचं अँगल हा वेगवेगळा असतो, दृष्टिकोन वेगळा असतो. त्यानुसार मुलाखतीला त्यांनी कंडिशन टाकली. त्यांनी हीच कंडिशन इथे मार्क ठरली आहे विद्यार्थ्यांना. त्यांनी सांगितलंय की 41% मुलाखतीमध्ये मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. आता ही मुलाखत होती 50 मार्कांची.
50चे जर आपण पर्सेंटेज काढले, 50 मार्कांचे 21% जर काढले 21%, तर ते जवळपास 20.5 म्हणजेच राऊंड फिगर 21 मार्क कमीत कमी पाहिजे होते आणि गडबड तीच झाली. आता मी तुम्हाला ह्या रिझल्टवर घेऊन जातो. या एक्झामचा जो रिझल्ट आहे तो कट ऑफ तुमच्या समोर आहे बघा. हा कट ऑफ आहे लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट असिस्टंट डायरेक्टर इन्फॉर्मेशन अँड अदर पोस्ट ग्रुप बी. आता ही लिस्ट आहे कॅन्डिडेटची, किती आहेत? 43 कॅन्डिडेट आहे. जागा किती होत्या? 26 जागांसाठी 43 कॅन्डिडेट कट ऑफ द्वारे इथे आलेले आहेत आणि यांचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. हा कट ऑफ लागलाय बघा. ओपनचा 84.50 आहे, फिमेलचा 46 आहे, अगेन्स्ट फिमेलचा 82.50. हे कट ऑफ तुम्ही बघू शकता. आता ठीक आहे, इथून तो मुलगा सिलेक्ट झालाय ज्याला 96 मार्क पडले होते. साहजिक आहे तो याच्या पुढे याच्यापेक्षा जास्तच मार्क आहे. 96 मार्कावाला विद्यार्थी इंटरव्ह्यूला गेलेला आहे आणि इथे 36 मार्कचा विद्यार्थी सुद्धा तुम्ही बघू शकता बघा. 36 इथे बघा 36 आहे. या 36 मार्कवाला विद्यार्थी सुद्धा कुठे गेला? इंटरव्ह्यूला गेलेला आहे. आता तुम्ही विचार करा, 36 आणि 96 पेपरला 46 दिलंय, 46चा पण विद्यार्थी आहे, पण सगळ्यात कमी 36चा पण आहे. तुम्ही बघाल इथे 96 आणि 36 मध्ये लेखी परीक्षेमध्ये किती मार्कांचा फरक तुम्ही इथे बघू शकता. तर जवळपास 60 मार्कांचा फरक आहे. किती? 60 मार्कांचा फरक आहे. इथे मेन्शन करतो 60 मार्कांचा डिफरन्स आहे. मग मला सांगा, लेखीमध्ये याला जास्त मार्क आहे, लेखीमध्ये याला कमी मार्क आहे, मात्र सिलेक्शन फायनल जे झालं ना ते याचं झालंय. का तर याला इंटरव्ह्यूला 21 प्लस मार्क होते, का तर याला 21 प्लस मार्क नव्हते. कसं अवघड आहे की नाहीये. आता बघा मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो. हा रिझल्ट आहे. हा रिझल्ट म्हणजे काय? अंतिम शिफारस झाली बघा. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी कडनं असिस्टंट डायरेक्टर साठी प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट, काय म्हणतो मी त्याला? प्रोव्हिजनल. अंतिम तर लागेल आता, पण प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट जर आपण बघितली तर तुम्ही यामध्ये कुणाचे नाव असणार आहे? जे पात्र आहे निवडीसाठी. निवडीसाठी पात्र म्हणजे काय? ज्यांना इंटरव्ह्यूला 21 किंवा 21 प्लस मार्क आहेत तेच या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता इथे बघा. त्यांना आता पहिला विद्यार्थी, हे विद्यार्थ्याचं नाव आहे, इथे बघा रोल नंबर आहे, इथे रोल नंबर आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव पण आहे, त्यानंतर तुम्हाला बाकी टोकन नंबर, जेंडर दिलेला आहे, कॅटेगरी कोणती आहे, एनसीएल आहे का, अदर रिझर्वेशन असेल तर, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे त्यांनी दिले बघा स्क्रीनिंग टेस्ट मार्क म्हणजे लेखीचे मार्क आहे आणि इथे इंटरव्ह्यूचे मार्क आहे. आता इथे बघा काय गंमत झाली. इंटरव्ह्यूचे मार्क तुम्ही चेक करा कसे दिलेले बघा. 25-30 आहे का? 21 पेक्षा जास्त आहे बघा. 21 आणि 21 पेक्षा जास्त, 21 पण आहे, 21 पेक्षा जास्त पण आहे. आता जर एक कॅन्डिडेट बघितला तुम्ही, मिनिमम मार्क किती पडलेत आणि त्याला इंटरव्ह्यूला किती मार्क पडले तुमच्या लक्षात येईल बघा. मी सगळ्यात खाली घेऊन जातो बघा. 44 वाला पण सिलेक्ट आहे बघा. मेरिट मध्ये आहे, म्हणजे 44 वाला मेरिट मध्ये आहे, बरोबर आहे. 44 वाला आहे. अजून मी तुम्हाला खाली घेऊन जातो बघा. 36 वाला पण मेरिट मध्ये आहे बघा. दिसतंय तुम्हाला? 36 मार्क आहे, त्याला 24 पडले मार्क, म्हणजे हा 60 टोटल. हा मेरिट मध्ये आहे ना. घ्यायचे 23च आहे, पण हा मेरिट मध्ये जाऊ शकतो कॅटेगरीनुसार. कॅटेगरीला जागा वेगवेगळ्या आहेत ना, जाऊ शकतो. 23 जरी विचार केला सुरुवातीचा, आता हा पण जाऊ शकतो खरं म्हणजे, कारण हा कॅटेगरीमध्ये एनटीसी मध्ये, एनटीसी जागा तुम्ही बघू शकता. पण जर पहिले 23चा विचार केला तर पहिल्या 23 मध्ये तुम्ही इथे बघू शकता ज्याला मार्क बघा 67 आहे तो सिलेक्ट आहे, 71 वाला सिलेक्ट आहे, 76 वाला सिलेक्ट आहे बघा. वरती घेऊन जाऊ तुम्हाला मी. 78 वाला सिलेक्ट आहे, 69 वाला सिलेक्ट आहे, 86-82 वाला सिलेक्ट आहे, 84-94 वाला सिलेक्ट आहे. हायस्ट 96 मार्क पडले तो नाही सिलेक्ट. तुम्ही आता बघू शकता. हा 36 वाला पण सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत ना. ग्रुप सीचा काय एनटीसीचा आहे ना विद्यार्थी, एनटीसीचा होऊ शकतो जागेनुसार. आता इथे बघा खाली त्यांनी लिस्ट काय दिली बघा. असिस्टंट डायरेक्टर लिस्ट ऑफ नॉट एलिजिबल कॅन्डिडेट इंटरव्ह्यू मार्क्स लेस दॅन 41%. कोण कॅन्डिडेट बघा तुम्ही आता इथे किती मार्क आहे? 96.50 मार्क आहे लेखीला. साळवे अमोल सुनील 96.50 मार्क आहे. फक्त इंटरव्ह्यूला 20 मार्क पडल्यामुळे हा अंतिम यादीत आला नाही. आता हा 96 वाला ना तसं म्हणाल तर हायएस्ट आहे माहिती आहे बघा. 96 मार्क किती तुम्हाला आहेत का इथे? इथे मेरिट लावलं ना डिक्रीजिंग ऑर्डरने. 96, 129, 107, 107, 99, 98, 105, 96 बघा. इथून वरती, इथून खाली म्हणजे पहिल्या 10 मध्येच हा विद्यार्थी असू शकतो, पहिल्या 10 मध्ये. पण इंटरव्ह्यूला मार्क 41% नाही पडले. इंटरव्ह्यूचे मार्क जर त्याने ऍड केले, त्याला 20 मार्क पडले. 96 आणि 20 तुम्ही जर ऍड केले, 96 अधिक 20 किती झाले? 116 झाले. 116 मार्क म्हणजे तो इथेच येणार ना. याच्या खाली बघा 10 नंबरच्या खाली जर बघितलं 116 मार्क आहेत का? हा 117, 116 इथे येणार आहे तो. म्हणजे
13 नंबरला तो येऊ शकतो, 13 नंबरला 20 मार्क घेऊन. पण इंटरव्ह्यूला 41% मार्क न पडल्यामुळे हा विद्यार्थी झाला बाद. कळलं का मी काय सांगतोय? बघा, हा विद्यार्थी झाला बाद. चांगले मार्क अजून पण आहेत, 86 मार्क आहे इकडे, बघा इकडे 88 मार्क आहे. हे असे मार्क आहेत. म्हणजे एमपीएससीचे हे जे नियम आहेत, आता तुम्हाला मी राज्यसेवेचा नियम सांगतो. राज्यसेवा तुम्हाला एक्झाम माहिती असावी. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल. तर राज्यसेवा एक्झाम देत असताना तुम्ही जर राज्यसेवेची एक्झाम देता, याला इंटरव्ह्यू असतो की नाही? यस, असतो. प्रिलिम असते, नंतर मेन्स असते, नंतर इंटरव्ह्यू असतो. फायनल सिलेक्शनसाठी मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क एकत्र केले, दोघांचे मार्क दोघं मिळून असतात. पण इथे मात्र त्यांनी अशी कंडिशन दिलेली नाही राज्यसेवेला की इंटरव्ह्यूला तुम्हाला एवढे पर्सेंट पाहिजे. असं दिलेलं आहे का? नाही दिलेलं. मेन्स मधून इंटरव्ह्यूला किती मुलं जातात? तर साधारणतः 4 पट उमेदवार जातील, हे सांगितले त्यांनी. आणि मेन्स मध्ये त्यांनी शतमत पद्धत लागू केलेली आहे. शतमत पद्धत, याच्यावरती मी व्हिडिओ घेतलेला आहे बघा. शतमत लागू केली, पण मात्र इंटरव्ह्यूला असा काहीच क्रायटेरिया ठेवला नाहीये त्यांनी. दोघांचे मार्क म्हणून तुमचं सिलेक्शन केलं तर एमपीएससी मध्ये, एमपीएससी राज्यसेवेमध्ये किंवा पीएसआय ला पण असाच क्रायटेरिया आहे, बरोबर की नाही? पीएसआय ला पण हा इंटरव्ह्यू होता, आता ह्या वर्षापासून नाही पण मागच्या वर्षापासून इंटरव्ह्यू होता, तर असाच क्रायटेरिया एकत्र होते. पण ह्या एक्झामला मात्र त्यांनी काय केलंय, इथे 41% कंडिशन टाकून दिली. म्हणून चांगला विद्यार्थी, मेरिट मधला विद्यार्थी सुद्धा इथे इंटरव्ह्यूला काही मार्क, आता इंटरव्ह्यूला मार्क कोणी दिले आहे? मॅन्युअली दिलेले आहेत, तिथे बसलेल्या त्या एमपीएससी पॅनलच्या मेंबरने दिलेला आहे. मग आता इथे गडबड झालेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे. सो कट ऑफ मी तुम्हाला दाखवलं, शिफारस यादी पण दाखवली, यामुळे विद्यार्थी सिलेक्शन राहते. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. अशी खरं म्हणजे निकष इंटरव्ह्यूच्या द्वारे सिलेक्शन होईल हे नको ठेवायला, कारण ते काय होतंय, विद्यार्थी टॅलेंट असून सुद्धा समोर बसलेल्या ज्या मेंबर असेल त्यांनी जर कमी, मानसिकता प्रत्येकाची वेगळी, प्रत्येकाला वाटू शकतं मला कमी मार्क जास्त द्यायचे, त्यानुसार त्यांनी दिले असतील. सो हे कितपत योग्य राहील यावर तुमचं काय मत आहे? आणि एमपीएससीने हा निकष बदलायला हवा खरं म्हणजे भविष्यामध्ये. इंटरव्ह्यूच्या वरती डिपेंड नसावं, इंटरव्ह्यू घ्या तुम्ही, पण इंटरव्ह्यूला अशी क्रायटेरिया नको की एवढे मार्क पडले इंटरव्ह्यूला तरच आम्ही तुमचा विचार करू. सो हा क्रायटेरिया नसावा. लेखीमध्ये तुम्ही क्रायटेरिया बरेचसे टाकलेले आहेत आणि ते योग्य पण आहे, आम्ही त्याला मान्य करतो. पण यावर तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असं भविष्यात होऊ नये यासाठी एमपीएससीने नक्कीच, आता सध्या एमपीएससी जोरात चालती, पळते जरा, तर याच्यावरती पण एमपीएससीने विचार करा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.